नमस्कार। शासनाने नुकतीच एक VC घेतली होती आणि सर्क्युलर काढलेला आहे की राज्यामध्ये जेवढ्या भटक्या व विमुक्त जिथे जिथे वस्ती तांडे आहेत तिथपर्यंत शासनाने त्यांचे शासनाने जारी जाऊन सर्व सुविधांचा त्यांना फायदा देण्यात यावा या अनुषंगाने एक सर्वे झाला होता आणि आपण बघत आहात की लातूर शहरामध्ये बुराननगर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि याचा सर्वे खूप चांगला झाला होता। मसानजोगी आहेत, पारधी आहेत, वैदू समाजाचे आहेत, इवन जडीबुटी विकणारे आहेत। आपण बघत आहात इथे सगळ्या समाजातले सगळे लोक आहेत आणि या 90 लोकांसाठी एकाच छताखाली एकाच वेळेला आपण यांचे फिंगरप्रिंट्स घेतले आहेत। आधार आपण देणार आहोत, रेशन कार्ड देणार आहोत, उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिलेले आहेत, रहिवासी प्रमाणपत्र देत आहोत, जातीचे प्रमाणपत्र देत आहोत, ज्यांनी व्हॅलिडिटीकडे केले त्याचा सुद्धा पाठपुरावा करत आहोत। अंत्योदयमधनं साडीचं वाटप केलं आहे। या घरांचा आपण आता पूर्ण सर्वे केला आहे आणि त्यांना घरकुलामध्ये आपण कशा प्रकारे इन्कॉर्पोरेट करू याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना दीनदयालमध्ये आपल्याला कसं करता येईल त्याचा फायदा देणार आहोत। आरोग्य हे शिबिर या ठिकाणी लागलेत, ॲनिमियाच्या गोळ्या वाटप केलेल्या आहेत, आयुष्यमान कार्ड दिले। म्हणजे थोडक्यात राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या जेवढ्या योजना आहेत आणि या भटके व विमुक्त ज्या आपले लोक आहेत जे वंचित राहिले होते त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी निलंगा, उदगीर सर्व ठिकाणी ज्या ज्या वस्त्या आहेत हे समाज आहे त्यांच्याकडे या आठवड्याभरात हे सगळं वाटप आणि यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचं काम आम्ही करत आहोत। आणि आपण बघत आहोत माझ्या मागेच एक छोटी झोपडी आहे पालसारखी आणि तिकडे मुलं वगैरे त्यांनी झोपवले होते आणि त्या महिला आजही इतक्या संघर्ष करत आहात पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, आशावाद आहे आणि हे सगळे जेव्हा आपण त्यांना सर्टिफिकेट्स दिले तेव्हा त्यांच्या भावना खूपच सकारात्मक होत्या की त्यांना अनेक गोष्टी माहीत पण नव्हत्या किंवा ज्या माहीत होत्या कुठे जायचं आणि जीवनाच्या दररोजच्या संघर्षात ते तिथपर्यंत पोहोचण्याचं कार्य कुठेतरी राहून गेलं होतं। आज आपण या ठिकाणी आलो आहोत, त्यांना आपण सांगितलं पण आहे की हे सगळं दिल्यानंतर त्यांच्या घराचा आणि त्यांचं स्वतःचा कायापालट होण्यासाठी कशी मदत होणार आहे हे आपण त्यांना समजावून पण सांगितलं।